मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे मित्रांनो. आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आहे श्रावणी सोमवार. तुम्हा सर्वांना पहिल्या श्रावणी सोमवाराचे खूप खूप शुभेच्छा. आणि आत्ता आम्ही जाणार आहोत, बघूया आता रिक्षा भेटायला पाहिजे तरच जाणार. दिनेश मला बोलला आहे की रेडी राहा, आपण कमळेश्वराला जाणार आहोत. कारण की मी थंबनेलला टाकणार आहे, त्यामुळे मग अजून लपवू काय. तर आम्ही कमळेश्वराला जाणार आहोत. दरवर्षी आम्ही कमळेश्वराला जातो श्रावणातल्या पहिल्या सोमवारी. आणि इतकी छान प्लेस आहे. जे मला खूप जुनं फॉलो करत आहेत त्यांना माहिती आहे की मी कमळेश्वराला जाते. म्हणजे नवीन आहेत त्यांना माहीत नसेल तर सांगते. कमळेश्वर हे आमच्या गावातच आहे मंदिर आणि खूप सुंदर मंदिर आहे. आणि तिथे गेल्यावर ना एक वेगळी प्रसन्नता येते आणि एक वेगळंच ऊर्जा मिळते. आणि खूप जुनं मंदिर आहे. त्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक घातलेली आहे किंवा आय बटनमध्ये लिंक आहे. तुम्ही तिकडे जाऊन हा तो ब्लॉग बघू शकता. तोही श्रावणी सोमवाराचाच ब्लॉग आहे आणि हाही श्रावणी सोमवाराचाच ब्लॉग आहे. तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया. हे कोणाचं घर आहे? होय, कसं कळणार ते? आणि हो दिनेश यो रे सकल यो. काय दिनसो यो सकल यो द्या तरी बाई. हे नाही आणणार छत्री? आता हा जो सीझन असतो ना, यात फक्त आहे ना तुम्हाला घराच्या आसपास फक्त हे दिसणार, जसं की हळदीची पानं आणि ही अळूची पानं. इकडे इकडे आय थिंक रिक्षा आली आहे. जेव्हापासून मी या मंदिरात जाते तेव्हापासून खरंच सांगते मित्रांनो, मला या मंदिराची एक ओढ लागली आहे. आणि जेव्हा मी इथे जाते ना, मला खरंच खूप छान वाटतं. सो आता आपण या मंदिराच्या वरती पोचलो आहोत. आता आपण खाली जाणार आहोत, जिथे या पायथ्याशी हे मंदिर आहे. तर चला.
शक्ती बुद्धी प्रकरण पाहतो हा जनामध्ये श्रावण सोमवार काय इथे आमचं छान असं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे मंदिर आणि कधी आलात तर नक्की इथे विजिट करा. फोंड्यामध्येच आहे हे मंदिर. कुळाघर, सगळं कुळाघर आहे या साईडला कोणाचं तरी. राव रे, उतरताना काय नसतं पण चढताना खूप मोठा टास्क आहे. मोर चुकून दृश्य दिसतं. मोर आहे मला पण माहितीये, आवाज येतो मोराचा. चलो करू. चला आम्ही घरी आलोय आणि हा बघा पिंटू वाट बघत लगेच आठवे येते काय. चला पावसाच्या आत घरी पोचलो. होय गे बाई, पावसा पहिली आली आम्ही. खूप छान दर्शन झालं आणि तुम्ही बघितलंच असेल. तर आता फ्रेश होते. फ्रेश म्हणजे काय, कपडे चेंज करते आणि आज काय मी बनवणार आहे ते तुम्हाला कळेलच.
कारण की हा ब्लॉग इथेच नाही थांबणार आहे, पुढे पण आहे, आपला डेली ब्लॉग आहे आणि त्या डेली ब्लॉगमधलं रुटीन मी तुमच्याकडे शेअर करते. सो हां, तर चला पहिली चेंज करूया. तर इथे लाईट गेलेली आहे आणि उजेड जो पडतोय तो ह्याचा पडतोय, ट्यूबलाईट तो असतो ना, बॅटरी ट्यूबलाईट, त्याचा पडतोय. आणि इथे मी नाश्ता करते, चपाती चहा. आणि हो, इथे माझं जेवण बनवून झालेलं आहे. आज मी गवारची भाजी आणि वरण केलं आणि ही जी उरलेली भांडी आहेत ती घासते, कारण की आता थोड्या वेळाने प्रिनेश येणार होता शाळेतून. सो ही माझी कामं लगबग चालू आहे. इथे संध्याकाळच्या चहाचा टाईम झाला आहे आणि इथे प्रिनेश रडतोय कारण की दिनेशने त्याला उचलून घेतलं नाही म्हणून. काय कारण आहे बघितलं, आणि हे आईला दाखवतोय फक्त तो. इथे आपली संध्याकाळ झाली आहे आणि आज मी 5 वातीचा दिवा लावला. मला आऊने सांगितलेलं की 5 वातीचा दिवा लाव, कारण की आज आहे श्रावणातला पहिला सोमवार. आणि त्याचबरोबर आज आपण सकाळी गेलेलो कमळेश्वराच्या मंदिरात. अतिशय सुंदर असं जुनं असं मंदिर आहे ते. आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करो.